नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नांमध्ये उमेद असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। नातेवाईकांचा तिसरा दिवस असल्यामुळे त्यांची राख शिरवण्यासाठी कौंडण्यपूर जाणाऱ्या पिकअप वाहन पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 18 सदस्य जखमी झाल्याचा धक्कादायक घटना शेंदूरजाना बाजार गाव नजीक गुरुवारी दुपारी घडली। कौंडण्यपूर येथील नदीत राख शिरवून घरी सामूहिक भोजन करायला जात असताना अचानक पिकअप वाहन पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला। राख शिरून घराकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या एकाच कुटुंबियाच्या पिकअप वाहनाला अपघात झाल्याने 18 जण जखमी झाले असून जखमींना वाहनातून बाहेर काढून त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले। प्राप्त माहितीनुसार अमरावती तालुक्यात येणाऱ्या अंतोरा गावातील एकाच कुटुंबियातील 18 नातेवाईक तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे राख शिरवण्यासाठी गेले होते। राख शिरवून ते परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना शेंदूरजाना बाजार येथे दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास त्यांचे पिकअप वाहन अचानक भरधाव वेगाने पलटी झाले। यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे। नागपूर जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या राहडगाव जवळ बुधवारी भीषण अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला होता। त्याच दिवशी काही वेळाने येथीलच नागपूर जाणाऱ्या पर्यायी मार्गावर ट्रॅफिक जाम सारखी परिस्थिती निर्माण झाली। रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दिलेल्या पर्यायी मार्गावर खड्डे निर्माण झाल्याने एका ट्रकमुळे शेकडो वाहने जाम झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। राहडगाव राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघातात एका आर्मी जवानाला आपला जीव गमवावा लागला, तर याच रस्त्यावर बांधकाम सुरू असताना पर्यायी मार्गावर त्याच दिवशी शेकडो वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्यात। पर्यायी मार्ग तयार तर केला, मात्र रस्त्यावर खड्डे असल्यामुळे हा पर्यायी रस्ता सुद्धा आता सर्व वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे। 10 चाकी ट्रक अमरावती नागपूर दिशेने जाताना इतर वाहने अनेक तास ठप्प होतात। मग अमरावती येथून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या आपत्कालीन रुग्णवाहिकेला सुद्धा ट्रॅफिक जामचा चांगला सामना करावा लागत आहे। बुधवारी अपघातानंतर नागपूर जाणाऱ्या राहडगाव जवळील पर्यायी रस्त्यावर सर्व वाहने ठप्प झाल्याचे दिसून आलेत। 10 चाकी आणि जड साहित्य वाहून जाणाऱ्या ट्रकमुळे इतर सर्व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला। यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल झाले, मात्र त्यांना सुद्धा वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली। अशीच अवस्था जर राहिली तर नक्कीच राहडगाव येथील नागपूर जाणाऱ्या पर्यायी मार्गावर भीषण अपघात घडणार, हे मात्र तितकंच खरं। अमरावती शहरातील कामगार कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या बालकांना दिवसभर शिक्षणसह क्रीडा आणि मनोरंजन धडे गिरवण्यासाठी मनपा अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने निर्माण करण्यात आलेली डे केअर युनिट वरदान ठरत आहे। रामपुरी कॅम्प येथे मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या बालकांसाठी डे केअर युनिट स्थापन करण्यात आले आहे। येथे शालेय शिक्षण, विविध प्रकारचे खेळ, संगीत, हार्मोनियम, चित्रलेखन, नृत्य आदी मोफत सेवा दिली जात आहे। मनपा विभागाअंतर्गत येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने शहरात कामगारांच्या लहान मुलांना एकाच ठिकाणी दिवसभर ठेवून बालकांची काळजी घेण्याचे तसेच बालकांना शिक्षण, क्रीडा, मनोरंजनाची साहित्य उपलब्ध करून देणारी डे केअर सेंटर उघडण्यात आले आहे।
हेच सेंटर रामपुरी कॅम्प येथे सुरू करण्यात आले असून येथे गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलामुलींकरिता मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या ठिकाणी 2 ते 6 वयोगटातील मुलांना दिवसभर राहण्याची सोय, शालेय शिक्षण, विविध प्रकारचे खेळ, संगीत, हार्मोनियम, चित्रलेखन, नृत्य इत्यादी अगदी मोफत सेवा कार्य सुरू आहे। दिनांक 28 फेब्रुवारीला अमरावती शहरातील नामांकित उद्योजक निखिल जोशी यांनी डे केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली। बिरला स्कूल की तरफ से मैंने जब ये चीज देखा कि हम लोग ये डिस्ट्रीब्यूट करते हैं, तो हमारा ऐसा एक थॉट था कि ये जो समाज के जो नीचे के तबके के जो घटक होते हैं उनके लिए भी कुछ करा जाए। तो राजू सर ने अचानक से बोला कि हम लोग देखे चलाते हैं, उससे बनाते हैं और हम लोग के तरफ से रोहित, मनीष और बाकी जो हमारी उसकी ओर से हम लोग आगे काफ़ी अच्छा लगा सर। एक्चुअली हम ये देखने के बाद हमको इंस्पिरेशन मिला इस तरीके से काम भी हमारे साहब नरेंद्र जी वानखड़े, बालासाहेब मार्डिकर और जिनके कर्मों के द्वारा होएगा, जिनके आशीर्वाद से सब हो रहा, ऐसे हमारे मित्र निखिल जी और सब ये कार्यक्रम की करता धरता राजू भाऊ और उपस्थित सभी टीचर्स और बहनों और बच्चे भी आए। कार्यक्रम पर मेरे को आते नहीं देती है तो कुछ भी बोलो, मेरे को तो आइडिया नहीं, लेकिन ये देखने के बाद शायद क्यों भी मैंने बोला राजू आप सही में प्रशंसा की पात्र है, ये जो कर रहा है भले आपसे किसी। या प्रसंगी मनपा महिला बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मार्डीकर, माजी नगरसेवक राजेश साहू, रोहित तांबट यांच्यासह संस्थेचे ज्योती राठोड, राजू बसवनाते, मनपा कर्मचारी अमोल साकुरे, प्रियंका मॅडम, प्रीती मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व 30 मुलांना मुलांच्या खेळण्यासाठी एक बॅग, टॉयज व फ्रुटी वाटप करण्यात आले। यावेळी केअरटेकर व पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते। नियमित महिन्याच्या वेळेत वेतन न होणे, वेतनातून पीएफची कपात करणे, वेतनात वाढ न करणे या मागण्यांनी त्रस्त होऊन नांदगावपेठ येथील MIDC मधील VHM कंपनी विरोधात शेकडो कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। कंपनीसमोर 2 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करून कंपनी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। 8 वर्षापासून कंपनी पिळवणूक करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। याकडे जिल्हाधिकारी, कामगार आयुक्तसह राजकीय नेत्यांनी लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी आता शेकडो कामगार करीत आहेत। याबाबत येथील कामगारांनी आपल्या व्यथा आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केल्यात। माझं नाव सोपान तायडे, मी या कंपनीमध्ये 7 वर्षापासून काम करीत आहे। या कंपनीचा असा रूल आहे की वर्षभर 12 घंटे ड्युटी करून घेते आमच्याकडून आणि जसा फेब्रुवारी आणि मार्च महिना येतो त्यावेळेस सर्व मशीना बंद करतात आणि सांगतात की प्रोडक्शन आता आहे नाही, त्यामुळे आम्ही तुमचा काही पगार करू शकत नाही। ज्यावेळेस बाहेरचे जे नेते वगैरे त्यांना असं दाखवते की कंपनी पूर्ण लॉसमध्ये आहे, पण कंपनी लॉसमध्ये नसते। जेव्हा फेब्रुवारी आणि मार्चचा जो कपडा काढायचा असते तो जानेवारी ते डिसेंबर या महिन्यामध्ये एका वर्षामध्ये म्हणजे 10 महिन्यामध्ये पूर्ण आमच्याकडून प्रोसेस करून घेते। ड्युटी आमची 12 घंटे 16 घंटे असे करून घेतात आणि ओव्हरटाईमचं असं आहे, ओव्हरटाईम आमचा पेमेंट शिपवर दाखवत नाही। याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ओव्हरटाईम हा डबल देण्यात येतो, पण याने काय यायचं हे डायरेक्ट अकाउंटमध्ये आमच्या पैसे जमा करते। हां, आणि कोणी जर समजा कमिशनर ऑफिस, कामगार ऑफिसवर आले विचाराले की तुमचा ओव्हरटाईम तुम्ही डबल का देत नाही, तर याने सांगते की आम्ही ओव्हरटाईम कंपनीला प्रोव्हाइड करत नाही कारण आमची कंपनी लॉसमध्ये आहे। परंतु 10 महिने असं चालते, इथं 12 घंटे ड्युटी 16 घंटे ड्युटी असं पूर्ण या कंपनीत असं रूल झालेले आहे। आणि मॅनेजमेंटची एकदम बोलण्याची पद्धत एकदम वेगळी आहे। इथे डायरेक्ट म्हणतात आम्ही तुमचा पगार वाढत नाही, तुम्हाला काय करायचं करून घ्या, आम्ही कंपनीला ताला लावू। आम्ही सरळ आमच्या सर्व कामगाराचं एकच म्हणणं आहे, आमचा 7 वर्षापर्यंतचा PF एखादा जर समजा बिमार पडला तिथं म्हणते ESI तुमचं भरलेला नाही पैसा, इथं आलो तर म्हणजे आम्ही इथून ESI आम्ही डिसेंबरपर्यंत पाठवलेला आहे। ते असं याचा गोंधळ असा चालू आहे। तर या गोंधळ हा पूर्ण आमचा क्लिअर करून, या सर्वांची एकच मागणी आहे की या 2024 मध्ये आमचा पगार वाढ झालेला पाहिजे। पगार वाढ आमची मागणी टाकलेली आहे, आम्ही किती वाढायचा आमच्याकडून, पण तुमच्याकडून किती वाढवता हे आम्हाला तुमच्याकडून आम्हाला मान्य पाहिजे। परंतु मॅनेजमेंट ही सांगायला आम्हाला काहीच तयार नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे PFचा असा विषय आहे की सेफ आहे म्हणते PFवर आम्हाला व्याजचं टक्केवारी काही मिळत नाही
आणि एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. महेश प्रकाशराव दहाट. मी गेल्या 4 वर्षापासून VHM इंडस्ट्रीमध्ये लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तरी आमची मागणी नांदगावपेठ अमरावतीमधील सर्व कामगारांचे आज 27 तारखेपासून 27/2/2024 पासून बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे. तरी सर्व कामगार या संपासाठी आलेले आहे. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मित्र हो, आज 3 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तरी माझा PF भरलेला नाही. माझा PF माझ्या अकाउंटला 6000 आलेला आहे. मला 3 ते 4 वर्ष झाले, फक्त 6000च माझ्या अकाउंटमधून PF काटला जातो. पण मला 6000च कसा का आलेला आहे, हा महत्त्वाचा मला प्रश्न पडतो. दुसरा म्हणजे उद्देश म्हणजे आमचा 3 वर्षापासून 2 वर्षापासून एग्रीमेंट झालेला नाही, पगारवाढ झालेली नाही. पगारामधून तुम्ही PF कपात करता, ESI कपात करता. ESI मध्ये आम्ही ऑफिसमध्ये गेलो पण आम्हाला कोणतेही त्याचा लाभ मिळत नाही. मिळतो का? नाही, मिळत नाही ना. मित्र, आम्ही व्यवस्थापनापाशी जातो, दर महिन्याला जातो, त्यांना विचारतो आम्ही स्वतः विचारतो की तुम्ही नोटीस लावा. पण ते नोटीस लावायला पण तयार राहत नाही. राहते का? नाही राहत ना. पण ते टाळाटाळ करतात. आमच्याशी व्यवस्थेमध्ये बोलत नाही, आमच्याशी व्यवस्थेमध्ये वागत नाही. आम्ही तर हे म्हटलं, आम्हाला रस्ता नाही पाहिजे, आम्ही येतो. आम्हाला गाडी नाही पाहिजे, आम्ही त्याच्यात मान्य आहे. पण आम्हाला पगार वाढ द्या. माझं एक म्हणणं आहे का पगार वाढ द्या. आज तुम्ही विचार केला तर 4 वर्षाच्या 10 वर्षाच्या आधी 600 रुपयाचा 500 रुपयाचा सिलेंडर आज 1000-1200 गेला का नाही गेला? मग त्यानुसार तुम्ही पगार द्या. आज 2024 लागलेला आहे, 24 लागला आहे. त्यानुसार आम्हाला पेमेंट वाढ झाली पाहिजे अशी आमच्या सर्व कामगाराची मागणी आहे. पण ती अपुरी झालेली आहे. आमच्या व्यवस्थापनाला आम्ही म्हणतो की आमच्याशी तुम्ही चर्चा करा, पण ते चर्चा करण्यासाठी येत नाही. आम्ही व्यवस्थेच्या मालकाशी आम्ही फोन लावले, RPC फोन लावले, त्यांना सांगितलं की आम्हाला एक डिटेल सांगा, कंपनी NCLT मध्ये आहे की नाही आहे, आमच्याशी चर्चा करा. पण चर्चा करायसाठी ते आमच्याशी इथपर येत नाही. आज आम्हाला व्यवस्थापनामधला कोणताही व्यक्ती चांगला व्यक्ती कोणताही आलेला नाही, चांगला साहेब कोणताही आलेला नाही. आमच्या स्टेजला, आमच्या मंडपला आम्हाला भेट दिलेली नाही. दिली का? नाही दिली. का बरं आमच्यावर एवढा अन्याय चालू आहे? हा अन्याय कुठपर्यंत आम्ही सोचायचा? मित्र हो, आज आम्ही पगारवाढीसाठी आणि PF साठी या आमर उपोषण करत आहे. तरी माझी PF ऑफिसमध्ये कामगारांना PF भरला गेला पाहिजे, कामगाराचं पेमेंट वाढ झालं पाहिजे अशी मागणी या माध्यमातून करतो आणि माझे भाषण 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो. पगारवाढ PF भरलाच पाहिजे, भरलाच पाहिजे, भरलाच पाहिजे. पगारवाढ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. PF आमचा भरलाच पाहिजे, भरलाच पाहिजे, भरलाच पाहिजे. आम्ही आमचे हक्क मागतो. आम्ही VHM मधील सर्व कामगार आज इथे दिनांक 27 फेब्रुवारी पासून उपोषणावर काम बंद करून बसलेलो आहोत. कंपनी व्यवस्थापनाने 3 वर्ष ते 4 वर्षापासूनचा PF रेग्युलर रीतसर भरलेला नाही. पण PFच्या रकमा हा आमच्या पगारातून कापलेल्या आहेत. तरी पण आम्ही तसेच 2 वर्षापासून इन्क्रीमेंटसुद्धा केलेलं नाही, पगारवाढ दिलेली नाही आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की आमचा PF पूर्ण क्लिअर भरण्यात यावा व पगारवाढ देण्यात यावी 2024ची. आणि पगार कंपनी रितसर तारखेवर 7 तारखेला करत नाही आणि पगार कधी 25ला तर कधी 27ला असा नेहमी लेट करते. त्यामुळे आमच्या सर्व कामगारावर EMI, BC
इन्स्टॉलमेंटच्या ड्यू बसतात, त्याचा भूदंड आम्हाला दर महिन्याला सहन करावा लागतो. करिता आमची सर्व जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त व PF कमिशनर यांना आग्रहाची हात जोडून विनंती आहे की VHM कंपनीच्या कामगारावर होणारा अन्याय थांबवावा व ही होणारी पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे. जवळपास 3-4 वर्षापासून रेग्युलर कोणत्याही प्रकारचा कामगारांना मिळणारा भत्ता हा मिळालेला नाही आहे. करिता आमची हात जोडून नम्र विनंती आहे की सर्व जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त व PF कमिशनर यांनी जातीनं लक्ष देऊन, तसे जिथले राजकीय नेते जे कोणी असेल त्यांनी पण कामगारावर होणारा अन्याय हा बघून आमची कृपा करून मदत करावी व उपासमारीची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये व कंपनी करून होणारं जे शोषण आहे ते थांबवावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. जय महाराष्ट्र. वज्जर येथील डॅमवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मित्रमैत्रिणीला अडवून मित्राच्या मानेवर चाकू लावून दोघांचे मोबाईल, नगदीसह दुचाकी हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन परतवाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. परतवाडा पोलिसांनी सापळा रचून आरोपीजवळील चोरीची दुचाकीसह आरोपीजवळील 2 दुचाकी, मोबाईल, चाकू असा एकूण 1,86,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले आहे. परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वज्जर येथील डॅमचा आनंद घेण्यासाठी अचलपूर मेहरापुरा येथे राहणारे फिर्यादी आदित्य रामराव बर्वे यांच्यासह त्यांची मैत्रीण 28 फेब्रुवारीला दाखल झाले. तेथून दुचाकीने परत येत असताना मधातच त्यांना अज्ञात इसमांनी दुचाकी अडवली. यात फिर्यादी आदित्य याच्या मानेवर चाकू ठेवून फिर्यादीसह मैत्रिणीचा मोबाईल आणि नगदी 1,600 रुपये हिसकावून घेतले. एवढंच नाही तर दुचाकी हिसकावून पसार झाले. याची तक्रार परतवाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. पोलिसांनी लगेच सूत्रे हलवून आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचला असता पोलीस आल्याची भनक लागताच आरोपी पळण्याच्या बेतात असताना लगेच धाव घेऊन सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यात परतवाडा शहरात राहणारे सलीम खान उर्फ कल्लू साबिर खान, शेख शाहिद उर्फ मोंदू शेख रझीक, शेख सादिक उर्फ चिची शेख सलीमसह अचलपूर सराईतपुरा राहणारा आरोपी प्रणय रघुनाथ बादशे या सर्व आरोपींना काहीच तासात ताब्यात घेण्यात परतवाडा पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपीजवळील फिर्यादीची दुचाकीसह 2 इतर चोरीच्या दुचाकी, नगदी 1,600 रुपये, चाकू असा एकूण 1,86,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात परतवाडा पोलीस निरीक्षक शिरस्कार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, पोलीस कर्मचारी सचिन होले, सुधीर राऊत, उमेश सावरकर, मनीष काटोलकर, जितेश बांबिल, घनश्याम किरोडे यांनी केली. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावाचे आराध्य दैवत मा पयोष्णी मातेची महापूजा करून 29 फेब्रुवारीला यात्रा महोत्सवाचे व तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सव यात्रेत दहीहंडीचा कार्यक्रम घेऊन देवीची शोभायात्रा देखील गावातून काढण्यात येणार आहे. वाठोडा शुक्लेश्वर परिसरात हजारो भाविकांची देवीच्या दर्शनाकरिता गर्दी उसळणार असल्याने देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यात्रा ही अनादी कालापासून चालू आहे आणि आतासुद्धा म्हणजे या दिवशी 3 दिवसापासून इथं यात्रा सुरुवात आहे आणि अनादिकालीपासून असून ही पौष्णी माता यात्रा अनादिकाल्यापासून आहे. तर ती आजपर्यंत आहे. त्याच नियमाप्रमाणे तीर्थप्रस्थापना आणि नंतर यात्रा आणि त्याच दिवशी म्हणजे पौष्णी मातेचा महापूजा असतं यात्रेत रात्रीला. तो सुद्धा कार्यक्रम इथं असतं सुद्धा आणि त्याच नियमाप्रमाणे 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. आणि इंगळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन सप्ताह आहे चालू. त्याच नियमाप्रमाणे पारायण राठोड महाराज हे करत असतात आणि त्याच नियमाप्रमाणे दहीहंडी याची 29ची आहे.
29ची आहे आणि या गावातून इथून पळुश्री मातेची प्रतिमा रथातून सर्व गावातून लेझिमसह वगैरे लेझिमसह ढोल दिंडीसह संपूर्ण गावातून इथून निघते आणि पुन्हा इथं वाळवंटात दांडे फोडल्या जाते. त्याच नियमाप्रमाणे यात्राचा जो 29 आहे त्याच दिवशी महाप्रसाद सर्वांना वितरण होत असते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. मेळघाटात होत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता बांधकामात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे. रस्ता निर्माण कार्यात निकृष्ट साहित्याचा वापर होत असून माती मिश्रित गिट्टी व मुरुमचा चक्क वापर होत आहे. हा प्रकार पांढरी ते वागडोह मार्गावर होत असल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे. असा भेसळ काम करणाऱ्या कंत्राटदारांवर एजन्सीचा आशीर्वाद तर नाही ना, अशी चर्चा होताना दिसून येत आहे. अचलपूर, चिखलदरा व धारणी तालुक्यात अधिकांश ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून विविध गावातील प्रमुख मार्गाचे निर्माण कार्य सुरू आहेत. परंतु या मार्गावर निर्माण कार्याकरिता लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे कंत्राटदार वापरत आहेत. पांढरी ते वागडोह रस्त्याच्या निर्माण कार्यामध्ये चक्क माती मिश्रित गिट्टी व मुरुमांचा उपयोग होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या एजन्सीच्या नियमाप्रमाणे रस्ता निर्माण कार्यासाठी सर्वप्रथम ग्रेड 1 GSB, त्यानंतर ग्रेड 2 आकारनामाचा थर, यावर डांबरीकरण करताना टॅग कोड, MPSC खडी, यानंतर 20M कार्पेट खडी, यावर अंतिम म्हणजे सिक्लोड खडी, त्यानंतर सर्वात शेवटी रस्त्याच्या दुतर्फे बाजूला मुरुमाची साईड पट्टी करणे गरजेचे आहे. परंतु चिखलदरा व अचलपूर तालुक्यातील अधिकांश मुख्य गावाला जोडण्याच्या निर्माण कार्यामध्ये माती मिश्रित ATMMचा उपयोग होत असून माती मिश्रित गिट्टी व मुरुमचा सुद्धा चक्क उपयोग होत आहे. संबंधित कंत्राटदारावर एजन्सीचा एवढा मोठा आशीर्वाद कसा, असा प्रश्न वर्दळ करणाऱ्या नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे रस्ता निर्माण कार्यस्थळावर भेट देऊन साहित्यांची तपासणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या ब्राह्मणवाडा थडी येथे संत गजानन महाराज सेवा संस्थान वतीने 25 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारीला तीर्थस्थापना करण्यात आली असून पूजा आरती करून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. कीर्तनकार स्नेह गंगाश्री शृंगारे यांच्या मधुरवाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. श्री संत गजानन महाराज सेवा संस्था ब्राह्मणवाडा थडी येथे प्रगट दिनानिमित्त 25 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत विविध महापारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रगट दिनाची सुरुवात 25 फेब्रुवारी रोजी तीर्थस्थापना, अभिषेक, आरती, प्रसाद व सायंकाळी हरिपाठ करून करण्यात आलेली आहे. संत गजानन महाराज सेवा संस्थाद्वारे श्रींची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये गावातील भक्तगण यांनी श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत केलेत. संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त यामध्ये अनेक कीर्तनकार यांच्या हस्ते भव्य कीर्तनाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. यामध्ये कीर्तनकार स्नेह गंगाश्रीजी शृंगारे यांच्या हस्ते कीर्तन, गजानन विजय ग्रंथ सुधीर भुसकुटे महापारायण सोहळा, श्री पवनपाल महाराज समाज प्रबोधन कार्यक्रम व कीर्तन कार्तिक महाराज इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी आणि एक कर तुम्हाला गुन्हे काम पाहून जागा देऊ जास्त गेले त्यालाच 11 गुंठे देण्यास परत गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढाडे थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था 11 गुंठे जागेचा. श्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले.
यामध्ये समारोपीय काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजन करून समारोप करण्यात आले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.